अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। 8 मार्च 2024 वार शुक्रवारी ह्या दिवशी महाशिवरात्र आहे। महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। ह्या दिवशी जो कोणी महाशिवरात्रीचं व्रत करतो त्याला संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं फळ तर मिळतं, त्याच्याबरोबर संपूर्ण सोमवार केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे। तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म दिला आहे, त्याच्याबरोबर आपलं पालन करायचं काम भगवान विष्णूंचं आहे आणि आपल्याला मोक्षाला न्यायचं काम हे भगवान शंकर करत असतात। आणि मृत्यू हे ना अटळ आहे, या जगात असं कोणीच नाही की ज्याला जायचं नाही। पण आपल्याला मृत्यू नंतरचा जो प्रवास आहे, आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते। खरं तर अध्यात्म हेच शिकवत असतं, पण आपण संसारिक माणूस आहे, आपल्याला अर्थात आपल्या संसारासाठी काही अडचणी असतो, शारीरिक मानसिक त्रास असतो, त्याच्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते। भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे। भक्ताच्या एका हाकेला ते धावून येणारे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर या सगळ्या संकटातून जात असाल आणि जर तुम्ही भगवान शंकरांना काही विविध वस्तू अर्पण केल्या, काही विविध गोष्टी अर्पण केल्या, तर नक्की तुमचा आजार असो, त्रास असो, शारीरिक मानसिक कष्ट असो, मुलाबाळाने हो किंवा लग्न नाही जमत, या सगळ्या समस्या जर तुमच्या आयुष्यात येत असेल तर तुम्हाला काही वस्तू आहे ज्या भगवान शंकरांना अर्पण करायच्या आहे। त्या कुठल्या ते तुम्हाला सांगते। बघा, रोज तुम्ही 1 लोटा पाणी, सगळ्यांना माहिती आहे की 1 लोटा पाणी भगवान शंकरांना अर्पण जरी केलं तर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात। काहीही करायची गरज नाही। 1 लोटा पाणी, 1 तांब्याभर पाणी, 1 ग्लासभर पाणी तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। ते तर सगळेजण करतात। सगळ्या पापांतून मुक्ती होते, सगळ्या मनोकामना आपल्या पूर्ण होतात। त्याच्याबरोबर दुसरं येतं की आपण बघा, मानसिक शांतता मिळण्यासाठी तुम्ही 1 लोटा पाणी किंवा गंगाजल जरी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तर खूप जास्त प्रमाणात मानसिक शांतता मिळते, जी खूप महत्त्वाची आहे। कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन मला मानसिक शांतता मिळावी म्हणून आपण उपचार करू शकत नाही, ती आतून आली पाहिजे। त्याच्यासाठी या सगळ्या समस्यांतून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर, तुम्हाला एक सांगू का, मंदिरात जाऊन तुम्ही जर केलं रोज अतिशय उत्तम, नाही तर घरातही तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर 1 लोटा पाणी अर्पण करू शकता। हे मी रोजचं सांगते। आता फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काय काय अर्पण करायचं ते तुम्हाला सांगते। दूध, तुम्हाला माहिती, दीर्घायू प्राप्त व्हावी म्हणून दुधाचा अभिषेक करायचा असतो। लक्षात घ्या, महाराज भगवान शंकरांच्या पिंडीवर कधीही गरम वस्तू अर्पण करू नये। दूध, तापवलेलं दूध अर्पण करायचं नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कच्चं दूध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं। त्याच्याबरोबर जे पाणी आपण अर्पण करत होतो ते पण थंड पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं असतं। त्याच्याबरोबर दूध जरी असलं तरी ते दूध, कच्चं दूध अर्पण करायचं आहे। महिलांनो, तापवलेलं दूध थंड करून अर्पण करायचं नाही। भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करताना कच्चं दूधच तुम्हाला अर्पण करायचं असतं। त्याच्याबरोबर मध, भगवान शंकरांच्या पिंडीवर, आता सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्ही एका मंदिरात जाऊन जरी अर्पण केलं तर अतिशय उत्तम। पण तुम्हाला माहिती आहे, इतकी भयानक गर्दी असते महाशिवरात्रीच्या दिवशी की मंदिरात फक्त दर्शनाला आपण जाऊ शकतो। प्रत्येक वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करू शकतो असं अजिबात नाहीये, कारण खूप गर्दी असते। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरातही अर्पण करू शकता। घरात, प्रत्येकाच्या घरात शिवपिंड आहे, असं कुठलंच घर नाही आपलं की ज्यांच्या घरात शिवपिंड नाहीये। मंदिरात जर करून दिलं तर अतिशय उत्तम, खूप सुंदर, मंदिरात जाऊनच करा। पण जर गर्दी असेल तर तुम्ही घरात पण करू शकता। तर मध अर्पण केलं तर रोगापासून मुक्तता मिळते। तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल, कोणी व्याधीत असेल, ज्याला काही त्रास होत आहे, जो सतत आजारी होत आहे, त्याच्याकडनं तुम्ही थोडंसं भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं मध तरी चला। आणि काही नाही, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ज्या काही पदार्थ मी सांगणार आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे। तर तिसरं आहे, मधाचा अभिषेक केल्यानंतर आजारातून, रोगातून आपली मुक्तता होते। लक्ष्मी कृपा प्राप्ती व्हावी म्हणून चंदनाचा अभिषेक करतात। आता चंदन जर ओरिजिनल चंदन असेल तर अतिशय उत्तम। चंदनाचा किंवा चंदन जर तुमच्या घरात असेल तर थोडंसं उगाळायचं पाण्यामध्ये आणि त्याचा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं, धनप्राप्ती आणि ह्या खूप प्रभावी उपाय आहे। बऱ्याच लोक
भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाचा अभिषेक करत असता महाशिवरात्रीच्या दिवशी. लक्ष्मी प्राप्ती व्हावी, काही कटकटी आहे, काही जे भांडण आहे, ज्या आयुष्यात तुम्ही त्रासातून जात आहात, त्या त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला उसाचा अभिषेक करायचा असतो. आणि बऱ्याच महिला मंदिरात जाऊन उसाचा अभिषेक करणं शक्य नसलं तरी सुद्धा घरातही तुम्ही उसाचा अभिषेक करू शकता. 2 चमचे जरी टाकलं तरी सफिशियंट आहे. त्याच्याबरोबर शत्रूचा त्रास आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत आपण, त्याच्यात आपल्याला जय मिळावं, त्याच्यातून आपल्याला सक्सेस मिळावं, याच्यासाठी तुम्हाला तिळीच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे. तिळीचं तेल सगळ्यांना माहिती आहे. भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला तिळीच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा दुधाचा अभिषेक करत असतो, अर्थात पिशवी आणतो आपण, त्याचा अभिषेक करतो किंवा घराचे दूध येतं त्याचा तुम्ही अभिषेक करत असतो. पण तुम्ही जर संतान प्राप्ती, प्रत्येक आईला वाटत असतं की आयुष्यातून संतान प्राप्ती व्हावी, आपली मुलगा मुलगी काही पण असेल ते व्हावं. जर तुम्ही कच्च्या गाईच्या दुधाचा जर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक केला तर नक्कीच आई व्हायचं सुख तुम्हाला मिळतं. लग्न व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर हळदीचा अभिषेक करायचा आहे. आता हळद म्हणजे घरातली हळद नाही, जी आपल्याला बाहेर एक हळकुंड मिळतं, तो आणायचा, तो दगडावर घासायचा, ज्याला गुटी सांड असतं किंवा घरात काहीतरी असेल त्याच्यावर तो पाण्याने घासायचा आणि त्याचा अभिषेक करायचा. घरातलं जे आपली घरातली जी हळद आहे त्याने करू नका. जी हळद आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की हळकुंड आहे ते असं घासायचं पाण्यावर आणि मग त्याचं जे छान पैकी असं घट्टसर लेप होईल, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि तो भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा. सगळ्यांचं सगळं चांगलं असतं बघा. कधी कधी असं होतं की सगळं चांगलं आहे, आमच्या घरात मुलगा चांगला आहे, वेल सेटल आहे, मुलगी चांगली आहे, ती पण वेल सेटल आहे, पण कधी कधी अडचणी येतात लग्न जमवण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, आयुष्यात सुख मिळावं, सुख तर करा हे आपल्या हातात असतं, आपल्या मानण्यावर असतं. सुख आपल्याला किती घ्यायचं असतं आणि किती सोडायचं असतं. पण तरी पण आपण खूप समाधानी असतो. पण आयुष्यात खरंच खूप संकट असतात, दुःख असतात, त्रास असतो. सुखप्राप्ती मिळावी म्हणून तुपाचा अभिषेक करायचा. आणि गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम, किंवा घरातलं कुठलंही तूप असेल त्याचा तुम्हाला तुपाचा अभिषेक करायचा. 1 चमचा तूप जरी तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर टाकलं तरी चालतं. त्याच्या बरोबर बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर ह्या सगळ्या विविध गोष्टी तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. आता बरेच लोक म्हणतील ताई, अर्थात तुम्ही ह्या गोष्टी दान जरी केल्या ना तरी चालतं. बघा, तुम्हाला जर दोष असेल, तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही काळे तीळ जरी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तरी पण तो जो त्रास आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. बरेच लोक म्हणतील ताई, ह्या जर गोष्टी तुम्ही दान केल्या तर दान तुम्हाला इच्छा असेल तर करा, पण आपल्याला भगवान शंकरांना त्या गोष्टी अर्पणही करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या जर तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम, नाही तर तुम्ही घरातही करू शकता. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.